आम्ही आहोत या ठिकाणी मिथिला नगरी मा सीतामैया यांच्या असणाऱ्या या जनकपूर प्रदेशामध्ये हे जानकी मातेचं सुंदर मंदिर आहे, भव्य दिव्य परिसर आहे आणि या परिसरामध्ये खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त सुद्धा येतात। बघू शकता आपण किती मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त सुद्धा आलेले आहेत। आमचा विठ्ठल परिवार सुद्धा या यात्रेच्या संदर्भामध्ये या मंदिराच्या दर्शनाच्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। आता पुढे आम्ही ज्या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र प्रभू यांचा विवाह झाला, जेथे धनुष्य भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी उचलला, त्या ठिकाणी आता जातो आहोत। हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे बघा, किती प्रचंड मोठी वास्तू आहे। आपण काय करतो, आपण उठलो की फक्त आपण ताजमहाल पाहतो आणि बस त्यालाच फार मोठं समजतो, परंतु आपली ही भारतीय वैदिक सनातन परंपरा खूप प्रचंड आहे, खूप महान आहे। आपणही आपल्या तीर्थक्षेत्राकडे मोठ्या भक्तिभावाने, श्रद्धेने, विश्वासाने पाहिलं पाहिजे। यात्रा भ्रमंती आपण केलं पाहिजे, म्हणून आपली आस्था, श्रद्धा आणि विश्वास असणारे भगवान श्री रामचंद्र प्रभू, त्यांची अर्धांगिनी सीतामैया यांच्या या मिथिला म्हणजे जनकपूर मध्ये आम्ही या ठिकाणी विठ्ठल परिवार पशुपतीनाथ नेपाळ यात्रेच्या दरम्यान आहोत। जय श्रीराम। हे आहे, आम्ही आता प्रवेश करतो आहोत जानकी विवाह मंडप। भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी या ठिकाणी जो धनुष्य आहे तो धनुष्य उचलला होता आणि या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र प्रभू आणि सीतामाईचं स्वयंवर झालेलं होतं। या ठिकाणी हे मंदिर आम्ही प्रवेश करतो आहोत, पण आतमध्ये आता फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग मनाई आहे। हाच तो मुख्य सभा मंडप आहे। आतमध्ये भगवान श्री रामचंद्र प्रभू आणि सीतामैया यांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत। विशेष करून इकडच्या ज्या सगळ्या वास्तू आहेत ते सगळे मंदिर शिल्प लाकडामध्येच जास्तीत जास्त आहेत। लाकडामध्ये असल्या कारणानं त्याचं आयुष्यही भरपूर आहे आणि खूप सुंदर कलाकुसर त्या लाकडावरती त्या ठिकाणी होत असते। कोणतं? हो हो हो, ते सीतामहल आहे बाजूचं। आम्ही आज दिवसभर जनकपूरचीच यात्रा आणि भ्रमंती करणार आहोत। कसं आहे की आपल्या या भारतीय वैदिक सनातन परंपरेमध्ये आपण दगडालाही देव मानतो, त्यामुळे जिथे तिथे आपल्या सर्व भगवंतांची असणारी मंदिरं तयार असतात आणि पाहिली पाहिजेत, म्हणून आम्ही ते पाहत असतो। जय श्रीराम। माझ्यासोबत या ठिकाणी आमचे प्रशांत पाटील पिसे अकोला येथील आहेत। नेहमी विठ्ठल परिवाराच्या या यात्रेमध्ये ते नियोजनामध्ये सहभागी असतात। आज आम्ही योगायोगाने त्यांच्यासोबत आहोत। मंदिराच्या बाहेरच्या साईडला असलेल्या ह्या सगळ्या दुकानांची गर्दी आपण पाहू शकता। कुठल्याही देवस्थानला आपण गेलो की त्या ठिकाणी कुठल्याही मंदिराच्या बाजूला आणि बाहेरच्या साईडला दुकानांची गर्दी ही असते। काही ठिकाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी नाविन्य आणि नवीन वस्तू असतात आणि त्या घ्याव्याशाही वाटतात, घेतल्याही जातात, म्हणून खूप सारे भाविक भक्त या ठिकाणी त्या खरेदी करत आहेत। आमच्या मागे खूप मोठा तलाव सुद्धा या मंदिराच्या बाजूला आहे। आता आम्ही संकटमोचन हनुमानजींच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो आहोत। हे आहे संकटमोचन हनुमानजी मंदिर। आता संकटमोचन हनुमानजी मंदिराचं दर्शन आम्ही घेतो।
हा बजरंगबली हनुमानजी मंदिर याचा परिसर आहे। जनकपुरी असो, अयोध्या असो, कुठलंही क्षेत्र असो, बजरंगबली यांच्या भक्तीच्या शिवाय कुठलीच गोष्ट त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकत नाही। जय बजरंगबली भगवान की जय। जय हनुमान जी महाराज, जय बजरंगबली, जय संकट मोचन। जय बजरंगबली, जय श्री राम।